नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्टडी बूस्टर मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2025 मधील सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट, चालू घडामोडी प्रश्न ते आपण पाहणार आहोत। तसेच या व्हिडिओमध्ये आपण मागील 8 महिन्याचे चालू घडामोडी जे आहे, महत्त्वाचे पॉइंट असतील एक्झामच्या दृष्टीने, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, पहा, पद्म पुरस्कार 2025 मध्ये किती व्यक्तींना भेटलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकूण 139 व्यक्तींना पद्म पुरस्कार भेटलेला आहे। हा जो पुरस्कार जो आहे तो भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान केला जातो आणि दरवर्षी हा पुरस्कार जो आहे जाहीर सुद्धा केला जातो। यासाठी आपले जे भारताचे पंतप्रधान असतात ते दरवर्षी पद्म पुरस्कार समितीची स्थापना करतात आणि या समितीचे अध्यक्षपदी कोण असतो? कॅबिनेट सचिव जे आहेत ते या पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी असतात। आता पद्म पुरस्कार 2025 मध्ये बघा 139 जणांना जाहीर झालेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 14 व्यक्तींचा समावेश आहे। ठीक आहे, यामध्ये 14 व्यक्तींचा समावेश आहे महाराष्ट्रातील, आणि महिला 23, मरणोत्तर 13 व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। हा जो पुरस्कार जो आहे पुढील 3 श्रेणीमध्ये देण्यात येतो। पहिली म्हणजे पद्मविभूषण, दुसरा पद्मभूषण आणि तिसरी जी आहे ती म्हणजे पद्मश्री। पद्मविभूषण जो आहे अपवादात्मक प्रतिष्ठित सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात येतो। पद्मभूषण उच्च दर्जाच्या प्रतिष्ठित सेवेसाठी आणि पद्मश्री प्रतिष्ठित सेवेसाठी देण्यात येतो। 1954 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली, सुरुवात झाली। ठीक आहे, 1954 मध्ये। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, पहा, पद्मभूषण विजेते किती आहेत? 19 जण आहेत। ठीक आहे, मग पद्मविभूषण किती जण आहेत, किती जणांना भेटलाय? तर एकूण 7 जणांना भेटलेला आहे पद्मविभूषण। आणि पद्मभूषण किती जणांना? 19 जणांना। यामध्ये महाराष्ट्रातील किती आहेत? 3 व्यक्ती आहेत, आणि ते 3 व्यक्ती कोण आहेत? शेखर कपूर, जे की कला क्षेत्राशी निगडीत आहेत आणि महाराष्ट्रातील आहेत, आणि हे 2 जे व्यक्ती आहेत पंकज उदास आणि मनोहर जोशी, हे मरणोत्तर यांना पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे। आता पद्मश्री पुरस्कार बघा, एकूण 113 जणांना भेटलेला आहे। किती जणांना? 113 जणांना, आणि यामधील महाराष्ट्रातील 11 व्यक्तींचा समावेश आहे, आणि ते 11 व्यक्ती तुम्ही इथे पाहू शकता। मग पद्मविभूषण कोणालाच भेटला नाही का महाराष्ट्रातील? बरोबर आहे, एकांनाही पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्रामध्ये भेटलेला नाही। ठीक आहे, फक्त पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील एकूण 14 व्यक्तींना भेटलेला आहे, हे ध्यानात ठेवा। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर ते डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळालेला आहे। आता या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 2009 साली, आणि कोण देतं? अमेरिकेतील विद्यापीठ आहे, आणि या विद्यापीठातील वॉटर सेंटर कडून प्रायोजित केलेला हा पुरस्कार आहे। या फोटोमध्ये तुम्ही हिमांशु कुलकर्णी जे आहेत ते पाहू शकता। पुढचा प्रश्न पहा, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 हा 2023 चा पुरस्कार आहे। ठीक आहे, तर कोण देतं? हे चित्रपट महोत्सव संचालनातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो, आणि 2023 चा म्हणजेच 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? मोहनलाल या ऍक्टरला भेटलेला आहे। हे आहेत मोहनलाल, साऊथचे टॉपचे ऍक्टर आहेत, आणि यांनी 400+ सिनेमामध्ये काम केलेलं आहे। या पुरस्काराची सुरुवात 1969 साली झालेली आहे, आणि हा एक चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, हा सर्वोच्च पुरस्कार आहे। पहिला पुरस्कार कोणाला भेटलेला होता? देविका राणी या अभिनेत्रीला भेटलेला होता। 52वा तुम्ही इथे पाहू शकता। 53वा कोणाला भेटलेला होता? वहिदा रहमान। 54वा मिथुन चक्रवर्ती, आणि 55वा जो आहे मोहनलाल यांना भेटलेला आहे। पुढचा, आता बघा, मराठीमधील दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कोण कोण आहेत? पहा, दुर्गा कोटे, व्ही शांताराम, लता मंगेशकर, भालजी पेंढारकर आणि आशा भोसले हे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेतेची लिस्ट आहे। पुढचा प्रश्न पहा, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025
आता हे जर बघितलं तर 2019 साली या पुरस्काराची सुरुवात झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त या पुरस्काराची घोषणा करण्यात येते. 23 जानेवारी राष्ट्रीय पराक्रम दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. आणि हा जो पुरस्काराचं स्वरूप जे आहे संस्थात्मक श्रेणी एक आहे आणि वैयक्तिक श्रेणी एक आहे. मग 2025 मध्ये संस्थात्मक श्रेणीमध्ये भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राला हा पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे. ठीक आहे. पुढचा पुरस्कार तेनजिंग नॉर्गे पुरस्कार कोणाला भेटलेला आहे 2023, तर उमेश झिरपे यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि हा पुरस्कार केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे व्ही नारायण यांची निवड झालेली आहे. इस्रोचे संस्थापक कोण होते? तर विक्रम साराभाई. आणि 1969 साली या ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आहे. याचा फुल फॉर्म पहा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे. स्थापना 15 ऑगस्ट 1969 साली झालेली आहे. मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. आणि या ऑर्गनायझेशनचं ब्रीदवाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झालेली आहे? याचं योग्य उत्तर आहे मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झालेली आहे? न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची मुख्य न्यायाधीशपदी निवड झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ब्रिटिश काळात झालेली आहे 1862 साली. 14 ऑगस्ट 1862 साली मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. पुढचं पहा, विश्व साहित्य संमेलन 2025 कुठे पार पडले? तर पुणे या ठिकाणी पार पडले. आयोजक कोण होते? मराठी भाषा विभाग. हे कितवे संमेलन होते? तिसरे. पहिले कुठे झाले होते? मुंबई या ठिकाणी झालेले होते. पुढचा प्रश्न, राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे? निवडणूक आयुक्तपदी ध्यानात ठेवा, निवडणूक आयुक्तपदी. तर याचं योग्य उत्तर आहे दिनेश वाघमारे यांची निवड झालेली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयुक्तपदी. ठीक आहे. तर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 26 एप्रिल 1994 मध्ये ची स्थापना झालेली आहे. आणि जे काही राज्यामधील ग्रामीण, शहरी, स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्याच्या निवडणुका ज्या आहे हा निवडणूक आयोग घेत असतो. यासोबतच एक महत्वाची माहिती आहे पहा, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर नीला सत्यनारायण हे होत्या. हे ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, भारतीय हवामान विभागाला 15 जानेवारी 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? याचे योग्य उत्तर आहे 150 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे याची स्थापना कधी झाली? 1875 साली झाली होती. 15 जानेवारी 1875 साली. आणि या 15 जानेवारी 2025 रोजी 150 वर्ष जे आहेत या विभागाला कंप्लीट झालेले आहेत. याचे पहिले महासंचालक जे होते हेनरी फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड हे होते. याचं मुख्यालय जे आहे सद्यस्थितीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याच्या पूर्वी जे होतं ते कलकत्ता या ठिकाणी होतं. आता राष्ट्रीय हळद मंडळ ची स्थापना करण्यात आलेली आहे NTBची. कधी? 14 जानेवारी 2025 साली. पहिले अध्यक्ष म्हणून पल्ले गंगारेड्डी यांची निवड झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? तर भारतातील हळदीचे उत्पादन, विपणन आणि निर्यातीला काय करायचंय? प्रोत्साहन द्यायचंय. आणि पुढील 5 वर्षामध्ये हळदीचं उत्पादन जे आहे 20 लाख टन करणे याचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून 14 जानेवारी 2025 मध्ये NTBची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, ब्रिक्स या संघटनेचा 10वा सदस्य देश कोणता बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. हा देश जो आहे ब्रिक्स संघटनेचा 10वा सदस्य देश बनला आहे. मग याचे संस्थापक देश कोणते होते? तर 2009 साली बघा या ब्रिक्स संघटनेची स्थापना झाली. आणि त्यावेळेस 4 संस्थापक देश होते. किती? 4. ब्राझील, रशिया, भारत, चीन हे 4 संस्थापक देश होते. त्यानंतर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाला. आणि 2024 मध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती हे देश सुद्धा सामील झाले. आणि 2025 साली इंडोनेशिया हा देश सामील झाला. त्याच्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये किती सदस्य संख्या आहे या ब्रिक्स संघटनेची? 10. याचे जनक जे आहेत जिम ओ नील
असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कोण जनक आहे. ठीक आहे. आणि घोषवाक्य काय याचं, सर्वसमावेशक वाढ शाश्वत उपाय. ठीक आहे. तर भारतामध्ये एकूण किती परिषदा झाल्या बघा, 34 2012 साली, 2016 साली, 2021 साली. आता हे मी तुम्हाला इयर सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये मला प्लेस सांगा की हे परिषदा 2012 साली कुठे झाली, 2016 साली कुठे झाली आणि 2021 साली कुठे झाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, UIDAच्या CEO पदी कोणाची निवड झाली आहे. तर भुवनेश्वर कुमार यांची UIDAच्या CEO पदी निवड झालेली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना 2009 साली झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, पहिला लोकपाल दिन कधी साजरा करण्यात येतो. तर साजरा करण्यात आला 16 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. आणि सध्याचे दुसरे लोकपाल जे आहेत AS खानविलकर हे आहेत. तर पहिले लोकपाल कोण होते भारताचे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न पहा, प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा करण्यात येतो. याचे योग्य उत्तर आहे 9 जानेवारी रोजी. म्हणजे दरवर्षी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस जो आहे साजरा करण्यात येतो. 9 जानेवारीलाच का, तर 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी जे आहेत दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये परतले होते आणि यांच्या समर्थनामध्ये हा दिवस जो आहे 2003 सालापासून परदेशातील भारतीय समुदायाच्या भारताच्या विकासामधील योगदानाचा गौरव करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हा जो दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. कधी, 2003 सालापासून. ठीक आहे. दर 2 वर्षांनी हा जो दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. 2023 साली इंदोर या ठिकाणी हा दिवस सेलिब्रेट करण्यात आला आणि 2025 मध्ये भुवनेश्वर म्हणजे ओडिशा राज्यामध्ये हा दिवस जो आहे सेलिब्रेट करण्यात आला. आता पुढचा प्रश्न पाहूया. पहा, विभागीय परिषदा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. पहा, तर विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात पहिल्यांदा पाहू. तर केंद्रीय गृहमंत्री हे विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात, ना की प्रधानमंत्री. ठीक आहे. तर पश्चिम विभागीय परिषद जे आहे तर पश्चिम विभागीय परिषद जी की 27व्या क्रमांकाची होती, ते कुठे पार पडलेली होती, कुठे पार पडली, पुणे या ठिकाणी पार पडली. ठीक आहे. एकूण किती परिषद आहेत विभागीय परिषदा, एकूण 6 विभागीय परिषद आहेत. याची थीम काय आहे, याचा मोटो काय आहे, तर राज्यामध्ये सहकार्याच्या भावनेला चालना देणे या परिषदेचा मोटो आहे. आणि याचे जनक कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. आणि राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार याची स्थापना झालेली आहे. आणि या विभागीय परिषदेचे अध्यक्ष जे असतात ते केंद्रीय गृहमंत्री असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हिंदी महासागर परिषद 2025 ही 8व्या क्रमांकाची परिषद होती. 16 ते 17 फेब्रुवारी 2025 मध्ये ही झालेली आहे. कुठे, मस्कत ओमान या देशामध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, सेबीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे. याचं योग्य उत्तर आहे तुहिकांत पांडे यांची सेबीच्या नवीन अध्यक्षपदी निवड झालेली आहे. मग याच्यापूर्वी कोण होते, तर माधवी पुरी बुच या सेबीच्या अध्यक्ष होत्या. आणि आत्ताचे जे तुहिकांत पांडे जे आहेत ते 11वे अध्यक्ष आहेत. आणि हे माधवी पुरी बुच जी होत्या ते पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आता सेबीची जर स्थापना जर बघितली तर 1992 साली ही सेबीची स्थापना झालेली आहे. याचा लॉंग फॉर्म पहा, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असा आहे. ही एक वैधानिक संस्था आहे. याचे मुख्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे. पुढचा महत्वाचा पॉइंट, ऑस्कर पुरस्कार 2025. या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली, 1929 सालापासून या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. आणि 2025 मधील ही 97वी आवृत्ती आहे, ध्यानात ठेवा. भारतातर्फे 2025 मध्ये ऑस्करसाठी एक चित्रपटाला नामांकन भेटलं होतं, ते म्हणजे किरण रावचा लापता लेडीज या चित्रपटाला. मात्र परंतु हा चित्रपट जो आहे ऑस्कर शर्यतीतून नंतर बाहेर पडला. हा पुरस्कार कोण देतं, तर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस या अकॅडमी तर्फे, या संस्थेतर्फे हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो. ठीक आहे. आता पुरस्कार विजेते पहा कोण कोण आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट जो कोणता ठरलेला आहे, अनोरा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
शॉन बेकर, जे की अनुरा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. अभिनेत्री पहा तुम्ही, इथे ही लिस्ट जी आहे ते तुम्ही पाहू शकता. पुढचा महत्वाचा पॉइंट, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024. 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटलेला आहे ते आपण पाहू. तत्पूर्वी या पुरस्काराची पार्श्वभूमी पाहू. हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मित्रांनो, आणि या पुरस्काराची स्थापना पुरस्काराची सुरुवात 1995 साली झाली आणि 96 साली पहिला पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला. ठीक आहे. सुरुवातीला काय होतं, साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधीलच व्यक्तींना पुरस्कार जो दिला जात होता. त्यानंतर काय झालं, सामाजिक सेवा, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन, आरोग्य सेवा या क्षेत्राचा सुद्धा समावेश करण्यात आला. ठीक आहे. तर 2024 चा कोणाला भेटलेला आहे, तर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 चा भेटलेला आहे. ते एक मोठे विद्वान शिल्पकार आहेत. 2021 चा आशा भोसले यांना भेटला होता, ते कला क्षेत्राशी निगडीत आहेत. 2022 चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, जे की सामाजिक सेवा या क्षेत्राशी निगडीत आहेत. 2023 चा कोणाला भेटला होता, अशोक सराफ यांना. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, एकोवेरिन लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झाला आहे, तर याचं उत्तर आहे भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यान झालेला आहे. कधी, 2 ते 15 फेब्रुवारी रोजी. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 कोठे पार पडली, तर अहिल्यानगर या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेची सुरुवात 1961 सालापासून झालेली आहे. विजेता कोण ठरलेला आहे, पृथ्वीराज मोहन. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 कोठे पार पडले, तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले. 98वे हे संमेलन होते, ध्यानात ठेवा. आणि याचे अध्यक्ष कोण होत्या, तारा भवाळकर ह्या अध्यक्ष होत्या. पहिले संमेलन कुठे पार पडले होते, पुणे या ठिकाणी. कधी, 1878 साली. ठीक आहे. आणि याचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे. आता इथे तुम्ही अध्यक्षांची लिस्ट पाहू शकता, ठिकाण आहे आणि वर्ष आहे. 92वे 2019 साली यवतमाळ या ठिकाणी पार पडली आणि त्या 92व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या अरुणा ढेरे. आता 58वे सुद्धा आपण पाहिलं. आता 99वे सुद्धा संमेलन जे आहे ते कुठे होणार आहे, सातारा या ठिकाणी होणार आहे. आणि त्याची अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, बिमस्टेक परिषद 2025 कुठे पार पडलेली आहे, थायलंड, बँकॉक या ठिकाणी. ठीक आहे. 3 ते 4 एप्रिलच्या दरम्यान ही परिषद पार पडली. याचा थीम जे आहे तुम्ही इथे पाहू शकता. बिमस्टेक या संघटनेबद्दलची माहिती जी आहे ती इथे तुम्ही पाहू शकता. याची स्थापना जी आहे 1997 साली झालेली आहे या संघटनेची. ठीक आहे. पहिली जागतिक बॉक्सिंग स्पर्धा 2025 कोठे पार पडली, तर ब्राझील या देशामध्ये ही पार पडली. ही पहिली जागतिक बॉक्सिंग स्पर्धा होती मित्रांनो. 31 मार्च ते 5 एप्रिलच्या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. भारताने यामध्ये एकूण 6 पदके जी आहेत ती जिंकलेली आहेत, पटकावलेली. याच्यामध्ये हितेश गुलिया जागतिक बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, 23व्या विधी आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? याचं उत्तर आहे दिनेश माहेश्वरी यांची 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. यामध्ये 2 सदस्य सुद्धा आहेत, हितेश जैन आणि DP वर्मा. आयोगाचा जो कार्यकाल जो आहे 3 वर्षाचा आहे. ठीक आहे. आता 22व्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी हे 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते. आता विधी आयोगाचं काम काय आहे, मुख्य कार्य काय आहे, तर भारतीय कायद्यांचा अभ्यास करणे, त्यातील त्रुटी दूर करणे, कायदेशीर सुधारणासाठी सरकारला शिफारशी करणे, तसेच देशातील कायद्याच्या प्रगतीशील विकासासाठी आणि कायद्याचे संहितीकरण करणे, असे काम जे आहे हा आयोग करतो. आणि पहिला आयोग जो आहे तो 1834 मध्ये लॉर्ड मेकॉल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला होता. आणि हा जो आयोग जो आहे 1833च्या लॉ नुसार स्थापन करण्यात आला होता. हे ध्यानात ठेवा, पहिला लॉ आयोग. ठीक आहे. पुढचा प्रश्न,
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला भेटला आहे? कोणाला भेटला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना हा जो पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे. पुरस्कार क्रमांक 4 आहे आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या तर्फे हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो. पुढचा महत्वाचा पॉईंट, सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांची निवड झालेली आहे. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे 52वे काय आहेत? सरन्यायाधीश आहेत. आणि हे भूषण गवई हे सरन्यायाधीश बनणारे दुसरे दलित समाजातील व्यक्ती आहेत. यापूर्वी 2007 साली सरन्यायाधीश पद भूषवलेले के.जी. बालकृष्ण हे दलित समाजातील होते. बालकृष्ण यांनी 3 वर्ष सरन्यायाधीशचे पद जे आहे ते भूषवलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, UPSCच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर अजय कुमार यांची UPSCच्या नवीन अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आता UPSC म्हणजे काय? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि या कमिशनची स्थापना 1 ऑगस्ट 1920 साली झालेली आहे. ठीक आहे. याचे मुख्यालय जे आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पहिले अध्यक्ष कोण होते? सर रॉस बार्कर. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जर बघितलं तर कलम 315 ते कलम 323 हे जे कलम जे आहेत ते UPSC रिलेटेड आहेत, UPSCच्या बद्दल आहेत. पुढचा प्रश्न, मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 विजेते कोण ठरलेले आहे? कोपल सुजाता चुआंगश्री, जी की थायलंडची पहिली मिस वर्ल्ड आहे. या स्पर्धेची थीम काय होती? ब्युटी विथ पर्पज, आणि ही स्पर्धा भारतामध्ये पार पडली. हे 72व्या क्रमांकाची मिस वर्ल्ड होती आणि भारतामध्ये 3 वेळेस ही स्पर्धा झाली. पहिली 1996 ला, 2024 मध्ये, 2025 मध्ये. आतापर्यंत भारताच्या जे मिस वर्ल्ड जे आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. पुढचा प्रश्न, जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला भेटला आहे? याचे उत्तर आहे डॉक्टर मारियान हंग्रिया, जे की ब्राझील देशाचे आहेत आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. यांना हा पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे, जागतिक अन्न पुरस्कार. या पुरस्काराची सुरुवात जी आहे 1987 सालापासून झाली. पहिला पुरस्कार जो आहे कोणाला भेटला होता? डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भेटलेला होता. आणि या पुरस्काराचे जनक कोण आहेत? नॉर्मन बॉरलॉग. ध्यानात ठेवा, पहिला पुरस्कार कोणाला भेटलेला होता? MS स्वामीनाथन, आणि या पुरस्काराचे जनक कोण आहेत? नॉर्मन बॉरलॉग. आणि जागतिक अन्न पुरस्कार फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा जो पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो. पुढचा महत्वाचा पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025. हा खूप महत्वपूर्ण पुरस्कार आहे. या पुरस्कारामध्ये बघा 1957 साली काय झालं, राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या निधनानंतर रॉकफेलर ब्रदर्स फंडने फिलिपाईन्स सरकारशी काय केला आहे? करार केला. आणि रॅमन मॅग्सेसे यांच्या समर्थनामध्ये या पुरस्काराची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. आणि रॅमन मॅग्सेसे कोण होते? ते राष्ट्राध्यक्ष होते. ठीक आहे. आणि रॉकफेलर फंडने पुरस्काराचे व्यवस्थापन करण्यासाठी रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड फाउंडेशनची स्थापना केली. आणि या पुरस्काराचं उद्दिष्ट काय आहे? तर सार्वजनिक सेवेत जे निष्काम चांगल्या पद्धतीने काम करतात, धैर्यशीलता, आदर्शवादी नेतृत्व दाखवणाऱ्या व्यक्तींना ही संस्था जी आहे ते गौरविते. या पुरस्काराची दरवर्षी 31 ऑगस्ट या दिवशी घोषणा होते. आणि हा आशियातील एक सर्वोच्च पुरस्कार म्हणून सुद्धा मानला जातो. आशियातील नोबेल म्हणून सुद्धा या पुरस्काराकडे बघितलं जातं. तर 2025 मध्ये किती व्यक्तींना भेटलेला आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहू. पहा, 3 जणांना भेटलेला आहे. आणि या 3 जणांमध्ये 2 व्यक्ती आहेत आणि एक जे आहे ती संस्था आहे, आणि जे की भारतातील आहे. आणि ती कोणती संस्था आहे? एज्युकेट गर्ल्स, जे की ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी काय करते? काम करते. आणि याच्या हेड कोण आहेत? याच्या प्रवर्तक कोण आहेत? तर सफीना हुसेन या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता. आणि 2025चा रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड जो आहे या संस्थेला भेटलेला आहे. आणि पहिले हे 2 तुम्ही इथे पाहू शकता. खूप महत्वपूर्ण पुरस्कार आहे. पुढचा पुरस्कार पहा, मानव विकास निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?
तर भारताचा 130वा क्रमांक आहे. कितवा? 130वा. हे पुरस्कार कोण, हे निर्देशांक कोण जाहीर करतं? तर 1990 पासून UNDP द्वारे हे निर्देशांक जे आहे ते जाहीर केलं जातं. तर 2022 मध्ये 133वा क्रमांक होता. ठीक आहे. तर भारत जो आहे मध्यम मानवी विकास श्रेणीमध्ये येतो. आणि SDI चे जनक कोण आहेत? महबूब उल हक. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे याच्यावर, SDI चे जनक कोण आहेत? तर महबूब उल हक हे SDI चे जनक आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट, G7 परिषद 2025 कोठे पार पडली? तर कॅनडा या ठिकाणी ही परिषद पार पडली. ही कितवी परिषद होती? 51वी. ठीक आहे. 15 ते 17 जूनच्या दरम्यान ही परिषद पार पडली. आणि 52वी कुठे होणार आहे? तर फ्रान्स या देशामध्ये होणार आहे. G7 म्हणजे काय? औद्योगिक लोकशाही म्हणजे एक पॉवरफुल देशाचा ग्रुप आहे. आणि याची स्थापना 1975 साली झालेली आहे. याच्यामध्ये कोण कोण आहे पहा, देश कोणते कोणते आहेत? अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा. ठीक आहे. नाटो परिषद 2025 हे कुठे पार पडलेले आहे? हेग म्हणजे नेदरलँड या देशामध्ये नाटो परिषद 2025 पार पडली. आणि 24 ते 25 जूनच्या दरम्यान ही परिषद पार पडली. आणि 2026 ची जी आहे ते तुर्की या ठिकाणी होणार आहे. नाटोचा लॉंग फॉर्म काय होतो? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा या नाटोचा लॉंग फॉर्म होतो. याची स्थापना जी आहे, ऑर्गनायझेशनची स्थापना जी आहे 4 एप्रिल 1949 साली या नाटो संघटनेची स्थापना झालेली आहे. अँड रिसेंटलीच एक देश जो आहे 32वा स्वीडन हा जो देश जो आहे नाटो संघटनेचा सदस्य देश झालेला आहे. त्याच्यामुळे एकूण सदस्य संख्या किती आहे? 32 इतके नाटो या संघटनेची सदस्य संख्या आहे. पुढचा महत्वाचा पॉइंट, देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प जो आहे कोणता आहे? डिक्लेअर झालेला आहे. माधव राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? तर मध्य प्रदेश मधील चंबल प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील माधवी राष्ट्रीय उद्यानाला 9 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे. आणि हा जो आहे भारतातील 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, केरळ जे आहे ते भारतातील पहिले 100% लिटरसी साक्षर राज्य बनले आहे. 2025 मध्ये ऑगस्ट मध्ये डीजी केरळम कार्यक्रमामुळे या प्रोग्राममुळे केरळ जे आहे 100% डिजिटल साक्षर राज्य बनलेले आहे. नेक्स्ट पॉइंट, वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2024 कधी पार पडली? 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2024 मध्ये. ठिकाण सिंगापूर. आणि विजेता कोण आहे? डी गुकेश, जे की भारताकडून आहे. आणि हा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकलेला आहे. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. आणि वयाच्या 18व्या वर्षी हा बुद्धिबळ विश्वविजेता होण्याचा मान जो आहे तो डी गुकेश यांनी मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न, हा एक महत्वाचा पॉइंट आहे पहा, सिंधू जलवाटप करारातील तरतुदी कोणत्या कोणत्या आहेत? तर हा जो करार जो आहे कधी झाला? 1960 साली. ठीक आहे. आणि हा जो करार जो आहे भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान झाला. आता याच्यातील तरतुदी कोणत्या आहेत, फॅक्ट कोणते आहेत ते पहा. तर याच्यात सिंधू आणि तिच्या उपनद्यामधील पाणी वाटपाचे सूत्र जे आहे ते निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार पहा, पश्चिम वाहिनी नद्या असलेल्या म्हणजे सिंधू, झेलम, चिनाब या नद्याचे पाणी पाकिस्तानच्या वाट्याला जाते. सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्याचे पाणी जे आहे पाकिस्तानला जाते. आणि जे पूर्ववाहिनी नद्या आहेत म्हणजे रावी, बिया, सतलज या नद्याचे पाणी भारताला मिळते. ध्यानात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न पहा, आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र जे आहे अमरावती जिल्ह्यामधील दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट केंद्र जे आहे सुरू झालेले आहे. स्थापन करणारी संस्था आहे एअर इंडिया. आणि स्थान जो आहे बेलोरो विमानतळ अमरावती. 25वी शांघाय सहकार्य परिषद जी आहे पहा कुठे पार पडली? 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान ही परिषद जी आहे चीन या देशामध्ये पार पडली. शांघाय सहकारी संघटनेबद्दल माहिती पाहू. स्थापना जी आहे 15 जून 2001 साली या संघटनेची स्थापना झालेली आहे. अधिकृत भाषा चीनी, रशियन. संस्थापक देश जे आहेत पहा, चीन, रशिया, कझाकस्तान,
किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, नंतर भारत 2017 मध्ये याच्यामध्ये सामील झाला, पाकिस्तान सुद्धा. एकूण सदस्य संख्या आहे 10. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व म्हणजे 8 महिन्यातील चालू घडामोडी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या जर काही सजेशन असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.